हॅलो फ्रेंड्स, तर राणी किचन डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर पाहू शकता मस्त असा आपण पास्ता बनवलेला आहे, खूप छान असा झालेला आहे। तर ही रेसिपी पूर्ण रेसिपी तुम्ही राणी किचन डिशला जाऊन पाहू शकता। चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करू शकता। तर अगदी सर्व भाज्या अशा मिक्स करून हा पास्ता बनवलेला आहे, खूप सुंदर छान झालेला आहे, चविष्ट अगदी। तर इथे पाहू शकता मी सर्व असं केलेलं आहे, कोबी कोथिंबीर वगैरे घातलेला आहे आणि टोमॅटो केचप घातलेला आहे। तर असा मस्त असा व्हेजिटेबल पास्ता बनवण्यासाठी नक्कीच राणी किचन डिशला जाऊन तुम्ही पूर्ण रेसिपी पहा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि मस्त अशी रेसिपी बनवून खाऊन टाका। तर मस्त खा, स्वस्त राहा। राणी किचन डिशला प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। शुभम, बघा आज काय स्पेशल बनवलेलं आहे। जरा काय आहे काय तर आज स्पेशल आहे, पास्ता बनवलेला आहे। कसा झालेला आहे टेस्ट करून सांगा। व्हेजिटेबल पास्ता छान झालेला आहे. छान एक नंबर झालेला आहे का? एकदम सॉस त्याच्यावरती टाकलेला आहे, थोडा परत टाका अजून। तर असं राणी किचन डिशमध्ये आपल्या छान छान रेसिपी बनतात। तर नक्कीच राणी किचन डिशला सबस्क्राईब करा आणि अशा मस्त मस्त डिशेस बनवून खा। तर थँक्यू सो मच। मस्त खा, स्वस्त राहा। तर इथे आपण पास्ता बनवण्यासाठी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास असं पाणी ओतलेलं आहे आणि ते उकळल्यानंतर आपण थोडंसं तेल त्याच्यामध्ये घातलेलं आहे। तर तेल घातल्यानंतर थोडंसं उकळी येऊन द्यायची आहे। त्यानंतर आपण जो हा पास्ता आणलेला आहे, हा मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही भेटेल, तर हा वाफलून घ्यायचा आहे। तर आपण तो अर्धा पॅकेट आपण त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। त्यानंतर थोडे मक्का होतं, मक्का पण सुद्धा आपण त्याच्यामध्येच वाफवण्यासाठी घातलेला आहे। तर आता एक 5 ते 7 मिनटं आपण हे वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून छान असा आपला पास्ता शिजला जाईल, म्हणजेच वाफलून येईल। तर पाहू शकता एक 10 मिनटाच्या वाफेनंतर छान असा शिजलेला आहे, म्हणजेच वाफलून आलेला आहे। तो थोडंसं आपण गाळून घ्यायचं आहे चाळणीमध्ये। त्यानंतर आपण इथे आता त्यासाठी लागणारं साहित्य घेतले, मिरची, लसूण, कोथिंबीर, त्यानंतर गाजर घेतलेला आहे, कोबी आहे, शिमला मिर्च, कांदा भरपूर असा कापून घेतलेला आहे आणि पास्त्याचा मसाला आहे। तर भरपूर असं साहित्य घेतलेलं आहे, व्हेजिटेबल आपण सगळं घातलेलं आहे, मिरची आहे, हिरवी मिरची आहे, लसूण चिरून घेतलेला आहे। तर आपण आता काय करायचं आहे, कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि थोडीशी मोहरीची फोडणीला द्यायची। मोहरी फोडणीला दिल्यानंतर आपण मिरची आणि अद्रकसुद्धा थोडंसं घेतलेलं आहे आणि लसूण हे छान असं भाजून घ्यायचं आहे, फ्राय करायचं आहे। त्यानंतर लगेच कांदा घालायचा आहे, गाजर, टॅमॅटो, काकडी, शिमला मिरच, हे असं सगळं घालून आपण छान असं परतून घ्यायचं आहे। तर हे सगळं भाजून झाल्यानंतर एक थोडीशी 5 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे। पाहू शकता खूप भाज्या आहेत, गाजर वगैरे, खूप छान असं आपला पास्ता त्यामुळेच होतो। तर छान असं वाफलून आता एक वाफ द्यायची आहे, छान असं तेलावरती परतलेलं आहे आणि आता आपण थोडंसं तेल घालायचं आहे, जेणेकरून आपण आता पास्ता मसाला घालणार आहोत आणि थोडीशी हळद घालणार आहे। तर इथे पास्ता मसाला आपण फोडला आहे आणि तो पण सर्व एक पॅकेट पूर्ण घालायचं आहे आणि थोडीशी हळद। त्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, थोडी वाफ काढून घ्यायची आहे, सगळा मसाला छान असा मिक्स होईल। आता एक 5 मिनटाची वाफ झाल्यानंतर आपण आता इथे जो पास्ता चाळणीमध्ये पाणी काढण्यासाठी ठेवले होता, चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे। तर पाहू शकता छान असा तो वाफरला आहे, तो आता आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, हे पहा। तर छान असा हा त्याच्यामध्ये आपण घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे, कोथिंबीर वगैरे घालायची आहे, चवीनुसार तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ घालू शकता आणि थोडीशी परत एकदा वाफ काढून घ्यायची आहे। हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, कोथिंबीर सर्व करायची आहे आणि छान असं आपण कोबी पण वरण घातलेला आहे आणि थोडंसं परत एकदा 5 मिनटासाठी एक वाफ काढायची आहे, जेणेकरून सर्व मसाला त्याला लागला जाईल आणि छान असा
आपला इथे पास्ता तयार झालेला आहे. तर छान अशी वाफ काढून घ्यायची आहे इथे. तर आता मी 5 मिनटासाठी झाकण ठेवते आणि 5 मिनटाच्या वाफ काढल्यानंतर छान असं आपला इथे मिक्स झालेला आहे पास्ता. तर एवढा अमेझिंग असा होतो आणि खूप छान चविष्ट आणि महिन्यातून केव्हा तरी एकदा असं खाल्लं तरी चालू शकतं. कारण खूप पौष्टिक पण लागतं. थोडं हे मैद्याचं असतं म्हणून पण कधीतरी खायला काही हरकत नाही. पण एकदम नंबर झालेला आहे. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच माझा व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतो हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून खा. तर मस्त खा, स्वस्त राहा आणि वरून मस्त असा सॉससुद्धा घातलेला आहे, टॅमॅटो केचप घातलेला आहे. तर एवढं अमेझिंग अशी टेस्ट आहे ह्याची. नक्कीच एकदा तुम्ही करून पहा आणि राणी चॅनल डिशला प्लीज सबस्क्राईब करा. आपलं हे चॅनल नवीनच आहे त्यामुळे मला सपोर्ट करा आणि प्लीज 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 मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू सो मच.